न्यू बॅटर मैदाना 7 मध्ये अनिल यांना आपण पाहतो या नंबर 3 वरती आले अनिल शेंडे मैदाना 7 मध्ये संघाला आपण पाहतोय सातत्यानं ओळखलं जातं सुनील शेंडे असतील अनिल शेंडे या नावाने हा संघ ओळखला जातो रवी शेंडे पूर्ण एक नामांकित संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं टीम धारोड बोलत यार हेमंत पवार पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता पंच आमच्या दिशेने वळतात आणि सांगत असताना यस इट इज अ वाईड बॉल अतिरिक्त धाव इथे स्कोर कार्ड वरती ऍड होईल धाव पोहोचेल 3 या धाव संख्येवरती 3 बॉल आणि 3 धावा धाव फलकावरती आहेत लॉस ऑफ 1 विकेट एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धाव फलकावरती आहेत एकदा बॉल ऑफ यार राईट मोड विकेट अजून एक यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयास मध्ये अनिकेत बॉलच्या मागे धावतात वेगानं आणि थोडंसं फंबल पाहायला मिळतं परंतु चांगलं फिल्डिंग एफर्ट चांगले तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि इकडे क्या बात आहे इकडे पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये निर्णय का असेल DRS मागणी इथे नक्कीच केलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी टेलिक्लिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण इथे उपस्थित आहे चेक करूयात आपण आउट आहे का नाही प्रशांत रोने इथे उपस्थित आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेत नॉट आउट आहे बॅटर सेफ मुळे इथे 3 धावा मिळतील सात धावा धाव फलकावरती आहेत शेवटचा बॉल इकडे देखील आपण पाहतो ऑन साइड टर्न केला एक सिंगल ते कंप्लीट होतो दुसऱ्या धावाची मागणी आली आहे आणि थोडासा गचा असा तो मी म्हणेन 2 धावा मिळतील षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि 9 धावा धाव फलकावरती आहेत 9 ऑन बॉल षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले 3 ओव्हरची मॅच आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती बनले गेले आहेत अजून या 12 बॉल मध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहील बॉलिंग मार्क वरती आमंत्रित करण्यात आलं युवांजयला युवा खेळाडू आहे आणि फार चांगला खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जातं शिरगाव संघाचा युवांजय मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवर along with the carpet यावेळेस फटका सजवलाय स्ट्रेट खेळले एक सिंगल आणि तिथे फंबल चुकी घडली चुकीचं परिवर्तन पाहायला मिळतोय 2 धावा मिळतात गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर पोहोचल्या 11 ऑन बोर्ड 1 और 11 बॉल यार राईट मोड विकेट पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता स्ट्रेट खेळले फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक बॉल जाईल 1 बाउंस सीमारेषा पार धावा मिळतात अजून एक आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता फिल्डर कोणतेही नाहीये तिकडे एकच सिंगल मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे आणि चुकीचं काम इथे मात्र केलंय मी तर म्हणेन थ्रो बरोबर होता आय थिंक परंतु बॉल कलेक्ट करता आला नाही
आणि इकडे दांडी गोल केली आहे. परतावल लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम दारो संघाला फलंदाज पास. विशाल मैदानात सातमध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस केला जरूर. सिंगल सिंगलच्या मदतीने धावापर्यंत पोहोचले. 18 ऑन बॉल. 18 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आणि शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेम शेष. 18 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. इथून पुढे किती धावा बनवतील? शेवटचे 7 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंग मध्ये. उलटास बॉल होता ऑन साइडला. फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये आणि क्षेत्ररक्षण डिप्लाय झालं आणि संकुचितला फलंदाज आणि शेंडेचा खेळ. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का. धक्के पे धक्का. वन मोर विकेट डाऊन. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस घेऊन आले. बॉलिंग मार्क वरती अंशुल यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती अंशुल भोसले. बॉल तयार. 18 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल स्ट्रेट केलाय. ओव्हर द कव्हर सेट करण्याचा प्रयत्न होता. 20 प्रिजन मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल स्ट्राइक रोटेट. धावफलक पोहोचला 19 ऑन बोर्ड. पाहावं लागेल. वाईट बॉल आला. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 20 धावा फलकावरती. 20 ऑन बोर्ड. पहिला बॉल झालाय. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं असं वाटतं की लो स्कोरिंग मॅच होईल की काय, परंतु सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आतापर्यंत 20 धावा फलकावरती लागले गेलेत. आपण पाहतो यॉर्कलेनचा बॉल होता. गोलात टाकला बॉल. कव्हरला फटका सजवला. फिल्डर तिथे सिद्धेश होते आणि चुकी घडली. निराश आहे. चौकार मिळतोय. स्पीडमुळे चौकार आला आणि चौकाराच्या माध्यमातून धावापर्यंत पोहोचेल. 24 ऑन बोर्ड. ज्या धावांची आवश्यकता होती, गरज होती, त्या धावा इथे आल्यात, बनल्यात. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये किती धावा बनतात आणि गरजेचं राहील. आणि या 4 बॉल मध्ये धावा बनवणं फार गरजेचं असतं टीम दारोसाठी. जितक्या धावा बनतील तितकं आसान, तितकं इझी ॲज सिंपल तुम्हाला विन होऊ शकतात. कारण की धावा बनवाव्या लागतात मैदानात सातमध्ये. इकडे देखील ऑफ द स्ट्रोक पाहायला मिळतोय. गेंद आई स्लॉट में उसको पार किया पार्किंग प्लॉट में. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई आते हुए चेहरा सिक्सर. जवाब बल्लेबाजी यहाँ पर 30 धावा तब्बल धावफलकावरती आहे. 30 ऑन बोर्ड. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. असं वाटलं होतं की इथे
धावा कमी आहेत परंतु इथे कमबॅक केला. हे धाराव संघाचं वर्चस्व आहे. हेच ओळख सातत्याने आपल्याला धाराव संघाची पाहायला मिळते. सिंगल आणि इकडे रन आउट नक्कीच सुंगली ऊपर. एक धाव तो मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद. विकेट नंबर 4. चेंडे मैदानात साचले जातात. संघाचे तारणार या संघाला सातत्यानं नाव दिलेलं आहे. चारो टीमचे चेंडे मैदानात सामने दाखल होतात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 31 धावा फलकावरती लागले गेले. 31 ऑन बोर्ड. कव्हर्सला फटका सोडला. फिल्डर आले. इथे देखील कॅच ड्रॉप. वारंवार चुका करतात. इकडे थ्रो चांगला होता परंतु कलेक्शन थोडंसं खराब. चुकी घडली. बॅक टू बॅक मागाशी देखील चौकार सोडला. आता कॅच देखील ड्रॉप झाली आहे सिद्धेश कडून. त्याचा विचार केला गेल्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे प्रथम पाहिलं जात होतं परंतु तदनंतर थोडंसं का होईना सरावामध्ये नव्हते आणि तदनंतर आता खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. काही गेल्या वर्षामध्ये कमबॅक झालं जरूर. क्रिकेटशी जोडले गेले परंतु इथे ऑन साइडला पॉवर पॅकेटिंग योगेशचा पॉवरफुल हा आलेला षटकार आणि धावा जाऊन पोहोचला तब्बल 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन बोर्ड आणि 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे आता 18 बॉल आणि तब्बल 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 40 runs to win for Meeting Ball. चला मॅच ला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय.
एका बाजूला फाईट करत असताना टीम शिरगाव त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मोरिया 11 दारोड येणारे 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. चांगलं स्क्वॉड घेणं फार गरजेचं आहे टीम शिरगाव संघासाठी. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतोय फाईट करत असताना टीम सागर आणि त्याच्या अगेन्स्ट बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे जितेंद्र. बघा टीम मानकुली संघ आपण जे आरामगृह करतात त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या बाजूला आपण यायचंय. मानकुली टीम पहिला बॉल ऑफ स्ट्रोक पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इकडे पहिलाच बॉल वरती लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला अखेर सीमारेषा पार. सुरुवात इथे मात्र केली आहे चौकारानं. सुरुवात फार चांगली आहे. इकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सुरुवात इथे चांगली केली होती सागरने परंतु तदनंतर थोडं कवऱ्या मात्र कमबॅक मात्र झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार चौकार तदनंतर डॉट बॉल. इकडे देखील डॉट बॉल आलाय. म्हणजे पहिल्या बॉलवरती जरूर चौकार असेल परंतु तिथे कमबॅक करावं कसं दारो संघाला माहिती आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. इकडे फटका चांगला लाजवाब फटका. देखना स्ट्रोक घुटना टेक और चौकार देख. बॉल चालला की बॉर्डर लाईनच्या बाहेर आलेला अजून एक अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम धारो संघाला चौकार. 8 धावा फलकावरती लागले गेले. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 8 धावा फलकावरती आहेत. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत षटकामध्ये. बॉल यार्ड 8 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस देखील स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न आहे. ओ क्लोज कॉल होता. इथे धोक्याची गट्टा जरूर वाजली होती. थोडीशी आहे दुखापत झाली की काय बॉलरला चेक केला सावकाश. गोलंदाजाला देखील थोडीशी आहे दुखापत झाली की काय फिंगरला. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल. इकडे पाहावं लागेल काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर कंप्लीट झाली आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. दाखल जर पोहोचले 8 ऑन ए बोर्ड. आता येणारे आपण पाहतोय 12 बॉल उर्वरित आहेत आणि 32 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावा आता बनवायच्या टीम शिरगाव संघाला. टीम शिरगावसाठी आहे सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 षटकार तर आले तर विद्यमान बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय आगरामजी पवार साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल टीम शिरगाव संघासाठी. सलगचे 3 षटकार किंवा 3 चौकार जर आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता स्ट्रायकिंगला अंशुल भोसलेला आपण पाहतो आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विशाल. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल विशाल अशी. पहिला बॉल ऑफ द स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक प्रॉपरली टायमिंग नव्हता. थोडंसं यावेळेस आपण पाहिलं तर बॅट अर्ली स्विंग. येणारे 11 बॉल 31 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता.
इकडे देखील डॉट बॉल आला. येणारे 10 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल इक्वेशन समीकरण पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेस वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा, कारण की आवडतं स्ट्रोक मागे स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, फार स्ट्रॉंग झोन आहे सागर इस्माइल. इकडे आपण पाहिला तर वेगाने बॉल आला होता, बॉडीला पूर्णपणे धडक दिली. आणि आता येणारे 9 बॉल आणि गरज असेल अजून 31 धावांची. महत्वपूर्ण हे 3 बॉल आहेत. या 3 बॉल मध्ये किती धावा बनतात हे पाहणे गरजेचं राहील. इकडे ऑन साइडला फिल्डर आहे, जज करतात आणि इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. काय पाहावं लागेल, चेक केलं जाईल. इथे आपण चेक करूया, पाहावं लागेल. चेक करूया DRS आपण घेणार आहोत की काय. बघा कोणाचा आपण प्रथमतः ते निर्णय ते आपण देणार नाही आहोत. आयोजन कमिटी जे काय निर्णय पोहोचवेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. प्रेम यांना आपण पाहतो. येणारे आता 8 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल. सुरशीची आपण लढत पाहतोय. 8 बॉल अजून 31 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करताना मानावा लागेल. गोलंदाजाला काय गोलंदाजी केली आहे. अजून एक हाफ टॅकर बॉल पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, कमाल, कौतुक करावं लागेल. स्मॉल डायनामाइट काय गोलंदाजी केली विशालने. विशाल
कामगिरी मैदानात साजरी करत असताना येणारे 7 बॉल आणि 31 धावेची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आता ती टीम धारोळ संघाने नेऊन ठेवली कुठे. 7 बॉल 31 धावेची गरज आहे मैदानात 7 मध्ये. इकडे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तिथे कोणी नाही आहे. नो मॅच लँडला चेंडू आदळलाय आणि षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलक पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. सहा बॉल आणि 30 धावांची गरज आहे. नो चा कॉल आलाय आणि ते नो प्लस 4 म्हणजे 5 धावा इथे मिळतील. आता येणारे आपण पाहतोय 6 बॉल आणि 25 धावांची गरज मैदानात 7 मध्ये आहे. आने वाले 5 गेंदे शेष 25 रनों की जरूरत. कौन जीतेगा मैच? एक बनाम फाइट करते हुए टीम सिरगा, उसके अगेंस्ट फाइट करते हुए टीम दारोल. हाई वोल्टेज मैच, मुकाबला जारी है. प्रतियोगिता बहुत ही बेहतरीन. शाम का समय और यहाँ पर देखना पड़ेगा इधर स्लोवर डिलीवरी करते हुए यहाँ पर थोड़ा धीमी गेंद. अगर राज गर्गे एंड संपूर्ण टीम आपण आराम करतात. आपण या लगेच कॅप्टन तुम्हाला बोलवत आहे. संपूर्ण टीमनी या. नेक्स्ट मॅच आहे फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर शॉट ऑन साइडला फिल्डर होते आणि धक्का लागत असताना टीम शिरगाव संघाला अजून एक विकेट समाधान. गोलंदाज इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आला. आता पूर्णपणे मी तर म्हणेन वर्चस्व गाजवलंय की काय टीम दारोल संघाने. आता 2 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये 25 बॉल्स. आता देखील डॉट बॉल काय चालू मैदानात सामने तब्बल 25 धावा मागे आहे टीम शिरगाव संघ. शेवटचा बॉल सामना संपलाय. सामना फिनिश. सामना जिंकलाय एका बाजूने मी तर म्हणेन
टीम धारव संघाने 25 धावांनी हा सामना इथे जिंकत असताना टीम मोरिया 11 धारव संघ जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम शिरगाव संघ चांगला खेळ राहिला. नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय पिंटू मस्से साहेब इथे उपस्थित झाले. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष